महाविकास आघाडीचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार गणेश बबन गीते यांची शुक्रवारी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी मखमलाबाद येथे प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला व भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। प्रभाग क्रमांक 6 मध्ये सकाळी 9:30 वाजता निघालेल्या या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानं मखमलाबादकरांचं लक्ष वेधलं गेलं। तसेच ही रॅली विजयाचीच जणू असेच चित्र दिसून आलं। आवाज कोणाचा? महाविकास आघाडीचा। गणेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी मखमलाबाद गावातील परिसर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दणाणून टाकला। मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांना विजयश्रीचा आशीर्वाद देत यंदा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचं म्हणत विश्वास व्यक्त केला। मखमलाबाद स्टँड येथून गणेश गीते यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली। यावेळी शिवसेना उपनेते सुनील बागुल, संजय बागुल, निवृत्ती मामा महाले, मामा राजवाडे, अजय बागुल, शंभू बागुल, गोकुळ काकड, गणेश काकड, अंकुश काकड, प्रमोद पालवे, कैलास काकड, गोकुळ काकड, सचिन पिंगळे, नितीन पिंगळे, योगेश काकड, सुमित पिंगळे, कल्पना पिंगळे, कल्पेश पिंगळे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राम मंदिर, कुंभार गल्ली, सिद्धार्थनगर, कोळीवाडा, पिंगळे गल्ली, गामणेमळा, स्वामी विवेकानंद नगर, रामकृष्ण नगर, स्वामीनगर, मातोश्री नगर, शांतीनगर, उदयनगर, विद्यानगर, वडजाई माता, महादेव कॉलनी या ठिकाणी नागरिकांच्या घरोघरी जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांनी मतदारांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला। उत्साहपूर्ण भरलेल्या या प्रचार कार्यक्रमात स्थानिक नागरिक, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला। तसेच ठिकठिकाणी स्वागताचं मनोहरी दृश्य दिसत होतं। फटाक्यांची आतिषबाजी करत गीते यांचे स्वागत केले गेले। प्रचार दौऱ्यादरम्यान महिलांनी औक्षण करून विजयासाठी आशीर्वाद दिले, ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले। तरुणाईचा जोश, महिलांचा सहभाग आणि ज्येष्ठ नागरिकांचं मार्गदर्शन मिळाल्यानं या पदयात्रेला विशेष ऊर्जा मिळाली। स्थानिक नागरिकांच्या प्रतिसादामुळे या रॅलीला एक प्रकारे विजयाचं स्वरूपच निर्माण झालं। या रॅलीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती। त्यांना का निवडून आणायचं आहे याचे अनेक कारण आहेत आणि हे कारण इथं उपस्थित प्रत्येकाला माहिती आहे। प्रत्येक जण मोबाईल बघतो, टीव्ही बघतो आणि हा महाराष्ट्राची झालेली परिस्थिती ही प्रत्येकाला माहिती। समजा एखाद्याने शेती घेतली किंवा एखाद्याने घर घेतलं आणि सातबाऱ्यावर जर समजा यांचं नाव लागलं आणि सातबाऱ्यावर यांचं नाव लागलेलं असताना एखादा कोणीतरी येतो राज्य करता आणि तो सांगतो यांचं नाही यांचं आहे, मग असा अन्याय झाल्यावर आपण करायचं काय? असं करत करत त्यांनी नुसतं घरच बळकवलं असतं तर ठीक आहे, यांनी पक्षानं पक्ष बळकवला, प्रॉपर्टीनं प्रॉपर्टी बळकवली, एवढ्यावर ते थांबले नाही। या महाराष्ट्रामध्ये इथं असलेले सगळे उद्योगधंदे हे सगळे गुजरातला घेऊन चालले। जो पण नवीन व्यवसाय या महाराष्ट्रामध्ये येत होता हा महाराष्ट्र 1 नंबरला होता, हा महाराष्ट्र आता हळूहळू 3 नंबरला येऊन बसला। त्यामुळे आपल्याला नवीन आमदार द्यायचा आहे, या महाराष्ट्रामधलं वातावरण बदलायचं आहे आणि ह्या महाराष्ट्राचं वातावरण बदलायचं असेल तर आपल्याला गणेश भाऊला निवडून द्यायचं आहे। कोणी काही सांगो, लोक तुम्हाला आता सांगायला येतील का समोरचा उमेदवार मराठा आहे, आवाजारी, आमकय दमकय, जातीवाद करायचा प्रयत्न करतील, कोणी कोणाचं ऐकू नका। आपल्याला बदल करायचा आहे आणि बदल करायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला गणेश भाऊच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि गणेश भाऊला निवडून आणायचं आहे। एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्या अनुषंगाने आपल्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं गणेश भाऊ गीते यांना अधिकृत उमेदवारी त्या ठिकाणी घोषित झालेली आहे। आज मखमलाबादकरांच्या वतीनं प्रचाराची सुरुवात, प्रचार कार्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। अशा या प्रसंगी उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक सुनील भाऊ बागुल, सर्व उपस्थित नागरिक, महिला भगिनी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही चाललंय ते तुम्हा आम्हा सर्वांना माहिती। हे कोणालाही सांगायची गरज नाही की एका काळी 1 नंबरला असलेलं राज्य आज राजकीय दृष्ट्या ती अस्थिरता निर्माण झाली, त्यामुळं सगळ्या गोष्टींमध्ये पिछाडीवर आहे। विशेष करून येणाऱ्या पिढीच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे
या गोष्टीकडे लक्ष न देता फक्त राजकीय स्वार्थापोटी संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम अनेकांनी त्या ठिकाणी चालवलेलं आहे। आज शरद पवार साहेब त्या ठिकाणी या वयामध्ये सुद्धा पुन्हा एकदा नव्यानं महाराष्ट्र घडवण्याकरता प्रयत्न करतायत। भाऊंना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे। मी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी गणेश भाऊंनी आम्ही त्या ठिकाणी ठरवलं होतं का ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचं प्रामाणिक काम आपण केलं पाहिजे, कारण आपल्या उमेदवारीपेक्षा राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे। आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आम्ही सर्वजण ताकदीनं त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा आहोत। आपण सुद्धा कुठलाही जातीभेद धर्मभेद न करता आपण काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी व राज्यामध्ये जी काही अस्थिरता या राजकीय मंडळी निर्माण केलेली एक स्थिर सरकार, एक चांगले सरकार आणि आपल्या सामान्य नागरिकांचा विचार करणारं सरकार जर त्या ठिकाणी यायचं असेल तर गणेश भाऊंना आपण मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे। मी आपल्या सर्वांनी या ठिकाणी जी उपस्थिती लावली याच्यातून या ठिकाणी मखमलाबाद गाव जर म्हटलं की एक दिशा देणारं गाव, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारं गाव, अशा या गावची ओळख निश्चितच आज आपण सर्वजण जे एकत्रित या ठिकाणी जमलेलो आहोत, आपल्या उपस्थितीमुळे निश्चितच गणेश भाऊंचा विजय अजून सुखकर होईल असं मला वाटतं। मी नाशिक महापालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतोय आणि मी माझ्या कामामध्ये कुठेही कमी पडत नाही। कोविडच्या काळामध्ये मी मखमलाबादच्या अनेक लोक माझ्या संपर्कात होते। मी 2 वर्ष पूर्ण वेळ काम केलं आणि त्यानंतर संजू बाबा असतील, ज्ञानेश्वर पिंगळे असतील, पुंडलिकराव खोडे असतील, यांनी मला मखमलाबादमधले जे कामं सुचवले होते त्या ठिकाणी मी हे सर्व कामं केलेले आहे। अजून माझ्या सुचवलेल्या कामांपैकी 2 कामं या ठिकाणचे बाकी ते पण माझ्या आठवणीत आहे। मी त्यावेळेस प्रस्तावित केलं होतं की जो आपला मखमलाबाद गावाकडून येणारा मखमलाबादला जो रोड आहे तो आता केलेला रोड 12 किंवा 15 मीटर असेल, तर त्यावेळेस मी सुचवलं होतं की तो 18 मीटर करा आणि इकडचा जो आपला बापू पुलापासून वरती येणारा रोड आहे तो पण मी पूर्ण क्षमतेने पूर्ण करायला लावलेला आहे। आणि जो फॉरेस्ट मधून रोड येत होता त्याचा पण मी ठराव फॉरेस्टला त्यावेळेस माझ्या कार्यकाळात पाठवला होता, पण पुढे त्याचा पाठपुरावा करून त्याचा जे वन विभागाकडे त्याचा परवानगी आजपर्यंत मिळाली नाही। पण मी येत्या काळामध्ये निश्चितपणे मला जो काही विकास करता येईल या ठिकाणी तो मी निश्चितपणे करेल। आणि या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, आता सुनील भाऊंनी पण सांगितलं, अनेक या ठिकाणी उपस्थित सर्व उमेदवार, सगळ्या पाहुण्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की गणेश गीते उमेदवार म्हणून 10-15 दिवस प्रचार करा। गणेश गीते 15 दिवसात 4 लाख लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही, पण गणेश गीते म्हणून जर तुम्ही प्रचार केला तर मी नक्की विधानसभेत पोहोचेल आणि त्याचा फायदा निश्चितपणे मी 5 वर्ष पुढचे तुमच्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे या मतदारसंघाचा आपल्याला विकास करून दाखवेल। कारण या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या निशाणीवरती या ठिकाणी आपण पुरीचा आपल्या बटन या ठिकाणी दाबायचं आणि पवार साहेबांच्या विचारांचा माणूस गणेश भाऊ गीतेंच्या माध्यमातून या ठिकाणी विधानसभेमध्ये उद्याच्याला आपल्याला पाठवायचं। ही खुणगाट आपण या ठिकाणी बाळगूयात। मखमलाबाद आणि परिसर पवार साहेबांना मानणारा परिसर आहे, पवार साहेबांच्या विचाराचा हा परिसर आहे। शेतकरी, शेतमजूर, दीनदलित, आदिवासी, तरुण, महिला संबंध गणेश भाऊ निश्चितपणे पवार साहेबांच्या कडे बघून, तुमच्या कामाकडे बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आजच्या निमित्तानं मी या ठिकाणी मखमलाबादकरांच्या वतीने देतो। आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।